नमस्कार मित्रांनो, आज मी अध्याय 5वा सुरू करणार आहे आणि लास्ट 54 पेजपर्यंत झालेलं. आता 55 पेजपासून चालू करतो आहे मी. श्री गणपती बाप्पा मोरया, बजरंगबली, हनुमंत यांना संत सर्व कृष्ण जय माता दी. श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबर श्री साईनाथान्मम श्री स्वामी समर्थाय नमः. अत श्री साई सचरित्र अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वील कथानुसंधान. बाबा शिर्डीत गुप्त होऊन चांद पाटला सवे पुनरागमन झाले. ते कथन परिसावे. स्वय बाबांनी वाहुनी जीवन केली कैसी बाग निर्माण. गंगागीरादी संत संमेलन कथा विंदान पावनते. पुढे काही कालपर्यंत बाबा होते जे झाले गुप्त. मुसलमानाचे वराडांत आढळले शिर्डीत हे रत्न. तया आधीच देवीदास करुणी होते शिर्डीस वास. पुढे आले जानकीदास गोसावी शिर्डीस राहावया. तो कैसा घडला प्रकार कथितो आता सविस्तर. होऊनिया अवधानपर श्रोता सादर परिसिजे. औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावामधील मुसलमान भाग्यशील चांद पाटील नाव जया. सफरकरिता औरंगाबादेची घोडी एक हरवली त्याची. 2 महिने दाद न तिची आता कशाची आढळते. पाटील पूर्ण निराश झाले. घोडी लागे बहु हळहळले. खोगीर पाठीवर मारिले. जेव्हा साईबाबा शिर्डीमध्ये आले तर चांद पाटील या नावाच्या गृहस्थांबरोबर जे मुसलमान होते त्यांच्याबरोबर एका लग्नामध्ये चांद पाटील बोलले की तुम्ही माझ्याबरोबर चला. आणि त्या लग्नामध्ये लग्नाच्या वराडमधून साईबाबा शिर्डीमध्ये आले तेव्हा चांद पाटलांची घोडी हरवलेली. 2 महिने आय थिंक 2 महिनेपर्यंत ती घोडी काही सापडली नाही. घोडी लागी बहु हळहळले. खोगीर पाठीवरी मारिले. माघारा फिरले मार्गाने. औरंगाबाद मागे टाकिले. 4.5 कोस आले. मार्गात आंब्याचे झाडे लागले. तळी दिसले हे रत्न. डोईस टोपी अंगात कफनी. खाकेस सटका तमाकू चुरुनी. तयारी केली चिल्लीम भरुनी. नवलते स्थानी वर्तले. आता त्यावेळेला आंब्याच्या झाडाखाली चांद पाटलांना साईबाबा भेटले. साईबाबा डोक्यावरती टोपी होती, डोक्यावरती टोपी होती, अंगामध्ये कफनी घालायचे ते. तंबाखू आणि चुरूट ओढायचे. तर चुरूट ओढायची त्यांनी तयारी केली. नवलते सानी वर्तले. चांद पाटील रस्त्याने जाता. फकीर ऐकीला हाका मारिता. ये रे चिल्लीम पिऊन जा पुढता. साईबाबांनी त्यांना बोलवलं, ये एक थोडीशी चिल्लीम मार आणि पुढे निघून जा. चांद पाटलांना खाये खालता बैस जरा. फकीर पुसे हे खोगीर कसले. पाटील म्हणे जी घोडी हरवले. मग तो म्हणे जा शोध ते नाले. घोडे सापडेल तात्काळ. चांद पाटील विस्मित झाला. मनी म्हणे अवलिया भेटला. पार नाही या कृत्याला. मानव आला म्हणू नये. पुढे तो घोडी घेऊन परतला. पाटील पूर्वसरी पातला. फकीर पासी बैसवी लागला. तेव्हा साईबाबा त्याला बोलले की तू एक काम कर, टेन्शन घेऊ नकोस, समोर जा, तिकडे नाल्याच्या इकडे तुझी ही उभी आहे, घोडी उभी आहे, तर तिला घेऊन ये. आणि हे ऐकून चांद पाटलांना म्हटलं अरे बापरे हे काय झालं, खरंच की काय, तर हा तर अवलिया भेटला मला. आणि चांद पाटील जेव्हा परत आले तेव्हा येताना त्यांची घोडी त्यांना सापडली आणि ते पुन्हा निघून आले. पुढे तो घोडी घेऊन परतला. पाटील पूर्वस्थळी पातला. फकीर पासे बैसवी त्याला. चिमटा उचलीला स्वहस्ते. मग तो तेथीच मातीत खुपसिला. आतूनी प्रदीप्त निखारा काढिला. हातातील चिलमीवर ठेविला. सटका घेतला उचलून. पुढे छापी भिजवावयास पाणी नाही जवळपास. सटका आपटी जमिनीच पाणी निघावयास लागले. छापी भिजवनिया पिळली. मग ती चिल्लिमस भोवती वेशिटली. स्वय प्याला तयाही पाजिली. मती गुंजली पाटलाची. पडला फकीराचा आग्रह. पवित्र करा हो माझे गृह. पाटीलावरी केला अनुग्रह. लीला विग्रह धारके या.
दुसरे दिवशी गावात गेले, पाटलाच्या येथे उतरले. काही काळ तेथेची राहिले, पुढे ते परतले शिर्डीचं. हा चांद पाटील कारभारी धूपखेड्याचा ग्रामाधिकारी, स्वस्त्रीच्या भाच्या लागी नोवरी, जुळली सोयरीक शिर्डीत. चांदभाईच्या कुटुंबाचा लग्नायोग्य झाला भाचा, सुयोग शरीर संबंधाचा घडला शिर्डीच्या वधूचा. घेऊनी सवे गाड्या घोडी वराड निघाले यावया शिर्डीस. मग त्या चांदभाईचे ओढी बाबाही वराडी प्रविष्ट. लग्न झाले, वराड परतले, बाबा एकटीचे मागे राहिले ते राहुनी गेले, भाग्य उदेले शिर्डीचे. साई अविनाश पुरातन, नाही हिंदू ना यवन, जातपात कुळ गोतहीन, स्वरूप जाण निजबोध. साई साई म्हणती जे जन, ते तरी काय नामाभिधान. या साई म्हणूनी बहुमन, पुरसर संबोधन जे ते हे. खंडोबाचे देवळापाशी माळसापतीची या खळीयासी. त्याच्यानंतर चांद पाटलांचा जो भाचा होता त्याचं लग्न ठरलं शिर्डीच्याच एका मुलीबरोबर. त्याचं लग्न ठरलं. मग त्या वराडीबरोबर साईबाबा शिर्डीमध्ये आले. त्याच्यानंतर साईबाबा शिर्डीमध्येच राहिले. मग नंतर साईबाबा जेव्हा शिर्डीमध्ये राहिले तेव्हा खंडोबाचं एक मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये एक भटजी होते. त्या भटजींचं नाव होतं माळसापती. माळसापतींनी साईबाबांना आओ साई असं हिंदीमध्ये त्याचा उद्गार निघतो आणि मराठीमध्ये या साई म्हणून साईबाबांना त्यांनी नाव दिलं. साईबाबांना नाव नव्हतं. साईबाबांना कोण फकीर बोलायचे, कोण वेडा बोलायचे, काही बोलायचे, लोकांना काही वाटायचं त्या हिशोबाने बोलायचे. तर साईबाबांना त्यांनी नाव दिलं. तेव्हा साईबाबांचं नाव पडलं की साई. आणि तेव्हा पूर्ण शिर्डीमध्ये हळूहळू ही गोष्ट पसरायला लागली की एक साई नावाचा अवलिया शिर्डीमध्ये आलेला आहे. पुरसर संबोधन जेते हे. खंडोबाचे देवळपाशी मळसापतीची या खळीयासी. आरंभी बाबा वराडा निशी, उतरल्या दिवशी हे पडले. आरंभी ते भगताचे खळे, पुढे ते अमीनभाईचे झाले. वराड लग्नाचे जे आले, येथेची उतरले वडाळतळी. गाड्या सर्व सुटल्या खळ्यात, खंडोबाचे पटांगणात. बाबाही तेथे वराड समेत सर्वासमेत उतरले. हे बालफकीर गाडीतून उतरले, प्रथम भगताचे दृष्टीच जय पडले. या साई म्हणून समोरे गेले, नाम ते पडले तेथून. पुढे मग तेव्हापासून साई साई असे म्हणून मारू लागले हाकही जण. नामाभिधान ते झाले, मग ते तेथे चिल्लम प्याले. मशिदीत वास्तव केले, देवीदास सहवासी रमले, आनंदले शिर्डीत. त्याच्यानंतर जसे वराडांची गाडी वगैरे आली खळ्यामध्ये, म्हणजे आपण जसं आपल्या गावी जातो तर आपल्या गावी ज्या प्रकारचं वातावरण असतं त्याच प्रकारचं वातावरण तिकडे होतं. मग साईबाबा तिकडेच राहिले. माळसापतींनी त्यांना बोलवलं मंदिरामध्ये. साईबाबा मंदिरात गेले. त्याच्यानंतर संध्याकाळी ते तेथून त्यांना साईबाबा नाव पडले. साई साई सगळे हाक मारू लागले. त्याच्यानंतर ते तिकडे एक मस्जिद होती. त्या मशिदीमध्ये ते राहायला लागले. देवीदास सहवासी रमले. देवीदास नावाचे एक गृहस्थ होते, ते पण त्यांच्या सहवासी रमले, म्हणजे त्यांच्याबरोबर सानिध्यात आले. आनंदले शिर्डी. कधी बैठक चावडीत, कधी देवीदासाचे संगीतात, कधी मारुतीचे देवालयात स्वच्छंद रथ राहावे. हे देवीदास शिर्डी गावे होते आधीच बाबांचे पूर्वी. पुढे आले जानकीदास गोसावी महानुभवी शिर्डीत. तया जानकीदासावे महाराजांनी बोलत बसावे, किंवा महाराज जेथे असावे तेथे बसावे जानकीदासे. आता इकडे देवीदास, जानकीदास आणि इतर अशा अनेक भक्तांची नावं हळूहळू आपल्याला ऐकायला भेटतील. तर ही सर्व लोक, आता देवीदास जे होते ते संगीत बोलायचे, भक्ती संगीत बोलायचे. तर संगीतामध्ये थोडा वेळ निघून जायचा. मग तिकडे जर तुम्ही शिर्डीला गेलं तर तुम्हाला कळेल, चावडी वेगळी आहे, हनुमानाचं मंदिर वेगळं आहे, समाधी स्थान बाबांचं ते वेगळं आहे, जिकडे धुनी बाबांनी पेटवलेली ते स्थान वेगळं आहे, जिकडे निंबाचं झाड आहे ते वेगळं आहे. आता बोलता बोलता मी डायरेक्ट शिर्डीमध्ये पोचलो,
कारण आहे की नाही, तुला पण कळतंय ना आम्ही काय बोलतोय ते. हां, तर म्हणजे आता लेखकाने दाभोळकरांनी एवढं मस्त लिहिलं आहे, तर त्या हिशोबाने आपण शिर्डीत पोचलो. कधी मारुतीच्या देवळात स्वच्छंद रथ राहावे, हे देवीदास शिर्डी गावे. होते आधीच बाबांचे पूर्वी, पुढे आले जानकीदास गोसावी. महानववी शिर्डीत तया जानकीदासावे, महाराजांनी बोलत बसावे. किंवा महाराज जेथे असावे तेथे बसावे जानकीदासे. उभयंतासी मोठे प्रेम, बैठकी होती नित्यनेम. ऐसा तयांचा समागम, सुखपरम सकळिका. तैसीची एक गंगागीर, महाप्रसिद्ध वैष्णववीर. ब्रह्मचर्याश्रमी पुण तांबेकर, शिर्डीस वरचेवर आगमन. आरंभी साई विहिरीवर, उभय हस्ती मातीच्या घागरी. पाणी वाही हे देखोनी अंतरी, आश्चर्यच करीत गंगागीर. ऐसे ही साईंची दृष्टादृष्ट, होताची बुवा वदले तै स्पष्ट. धन्य शिर्डीचे भाग्य वरिष्ठ, जोडले श्रेष्ठ हे रत्न. हा आज खांदा पाणी वाही, पुरी ही मूर्ती सामान्य नाही. होते या भूमीचे पुण्य काही, तरीचही ये ठाई पातली. एक गोष्ट सांगायला विसरलो. जेव्हा चांदबाईंना चिल्लीम पेटवायला साईबाबांनी चिल्लीम पेटवायला काढली, तेव्हा साईबाबांनी धरतीमध्ये त्यांच्या हातामध्ये एक हे असायचं, ॲल्युमिनियम लोखंडाची अशी वाजवतात, त्याला काय म्हणतात, चिमटा. तो चिमटा त्यांनी साईबाबांनी असा जमिनीवरती मारला आणि तिकडनं निखारा काढला. आणि मग निखाऱ्यामध्ये तो तंबाखू पेटवावा लागतो आणि नंतर पाणी पाहिजे ती, कारण ते चिलीमच्या आतमध्ये जे हे टाकतात, एक फडका असतो, तो भिजवायला त्यांना पाणी पाहिजे होतं. पुन्हा चिमटा मारला, दुसरीकडनं पाणी काढलं. म्हणजे असे साईबाबांचे हळूहळू 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 लोकांना चमत्कार बघायला भेटले. तैसेच एक आणिक संत, आनंदनाथ नामे विख्यात. तयाची हेची भाकित, कर्तृत्व अद्भुत करतील हे. महाप्रसिद्ध आनंदनाथ, येवले ग्रामी मठ स्थापित. काही शिर्डी करा सवेत, आले ते शिर्डीत एकदा. अक्कलकोटवर महापुरुषा, आनंदनाथ तयाचे शिष्य. म्हणाले पाहुणी साईस समक्ष, हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा. आज जरी हा उकिरड्यावर, तरी हा हिरा नाही गार. आनंदनाथाचे हे उद्गार, बाबांचे पोरवय होते तो. ध्यानात ठेवा हे माझे बोल, पुढे तुम्हासी आठव येईल. भविष्यगतुनी हे पुढील, मग ते येवल्यासी परतले. केश माथ्याचे संबंध राखीत, डोकेन कधी मुंडवीत. पहिलं वाना सम पहिराव करीत, तरुण वयात हे साई. राहत्यासी बाबा जेव्हा जात, झेंडू जाई जुई आणीत. निजहस्ते उखरी कुपसित, पाणीही घालीत नेमाने. वामन तात्या तयांचे भक्त, मृत्तिकेचे घडे प्रत्यप्रित्यर्थ. कच्चे दोन प्रत्यही पूर्वित, बाबा शिंपित निजहस्ते. आडावरील कुंडीमधून पाणी आणीत खांदा वाहून. घडे मग होता अस्तमान, ठेवीत नेऊन निंबातळी. ठेवण्याचाच अवकाश तेथ, जागीच भंगुनी जात. उदकीय तात्या आणूनी देत, घडे तयान प्रत नूतन. घडा भाजला टिकाऊ बरा, परित्या लागे कच्चा. ज्यांबरोबर आले त्यांची नावे माधवराव बळवंत देशपांडे, दगडू भाऊ गायके, नंदराम शिवराम मारवाडी व भागचंद मारवाडी. सर्व राहणार शिर्डी. हे येवल्यास आनंदनाथांचे दर्शन घेऊन बैलगाडीतून शिर्डीस परत येत असता, गावकरी नको नको म्हणत असता. आनंदनाथ महाराज गाडी चालत असता एकाकी धावत येऊन त्या गाडीत बळेच बसले आणि मला शिर्डीस यायचे आहे असे म्हणून त्या मंडळींबरोबर शिर्डीस गेले. हे आनंदनाथ मूळचे दक्षिण कोकणातील म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील कुडाळ देशकर गौड ब्राह्मण ज्ञातीचे असून पूर्वाश्रमी असता यांचे वास्तव्य बराच काळपर्यंत मुंबई शहरात होते. उजाड
जागेत वामनराव गोंदकर व तात्या बा कोते पाटील. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी बाबास पूजा करण्याची इच्छा असणाऱ्यांकरिता श्री साई लीला मासिक वर्ष 11 अंक 1 पृष्ठ 25 यात या पादुकांविषयीची सविस्तर हकीकत दिलेली आहे. कोरा आव्याचे श्रमविण कुंभारा आधीच विकरा घड्याचा 3 वर्षे हाची उद्योग उघड्या जागी उठविला बाग. मग साईबाबा काय करायचे, साईबाबा विहिरीवरती जायचे, मडकी घेऊन पाणी घेऊन यायचे. तर तिकडे एका गृहस्थांनी साईबाबांना बघितलं तर बोलतं, अरे हे रत्न इथे काय करत आहे. ते बोलले की हा जरी भिकारी दिसतो, जरी हे पीर दिसतात, फकीर दिसतात, हा आज उकरड्यावरती म्हणजे आज रस्त्यावरती आहे, पण हा येणाऱ्या काळामध्ये हा रस्त्यावरती माणूस नसणार आहे. हा माणूस दुसरीकडे कुठेतरी असणार आहे, ज्याची प्रचिती शिर्डीला हळूहळू येऊ लागली. आव्याचे श्रमविण कुंभारा आधीच विकरा घड्याचा 3 वर्षे हाची उद्योग उघड्या जागी उठविला बाग. साईबाबांनी आजूबाजूच्या पूर्ण परिसरामध्ये बाग उभी केली. 33 आणि आज हा सुयोग वाड्याचा उपभोग जण घेते. येथेची निंबातळी साधका भाई नामे भक्ते ऐका. अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका पूजा कामुका स्थापिल्या. अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते भाईंचे उपास्य दैवत. छबी पूजन नित्य नियमित भाई करीत निष्ठेने. वाटले अक्कलकोटी जावे, पादुकांचे दर्शन घ्यावे. पूजा उपचार समपारवे मनोभावे पादुकांसी. मुंबईहुनी निघव्याची केली सर्व तयारी साची. उगा निघणार तो निश्चय तैसाची. राहुनी शिर्डीची वाट धरिली. उद्या जाणार तो आज स्वप्न. स्वामी समर्थ आज्ञापन. शिर्डीचं सांप्रत ममस्थान तेथे तू प्रस्थान करीगा. ऐशी ती आज्ञा शिरी वंदून भाई निघाले मुंबईहून. शिर्डीचं एक क्षणमास राहून आनंद संपन्न झाले. भाई पूर्ण निष्ठावंत स्मरणी राहावे तो दृष्टांत. म्हणून निंबातळी तेथ पादुका स्थापित स्वामींच्या. शके 1834 साली श्रावण शुद्ध पर्वकाळी पादुका स्थापिल्या निंबातळी. भजनेमळी सप्रमे दादा केळकरांच्या हस्ते पादुका प्रस्थापन करविले मुहूर्ते. सशास्त्रात विधिविधानाते केले निधहस्ते उपासनीने. पुढील व्यवस्थेची निर्वण पूजा करी दीक्षित ब्राह्मण. व्यवस्था पाही भक्त सगुण ऐसे हे आख्यान पादुकांचे. ऐसे ही संत निर्विकार प्रत्यक्ष ईश्वरी अवतार कराव्या जगदुद्धार उपकारार्थ अवतरिती. पुढे काही दिवस जाता घडले आश्चर्यकारक वार्ता. श्रोती सादर श्रवण करिता नवल चित्ता वाटेल. तांबोळी एक मोहिद्दीन भाई तयासवे तेड पडूनी काही. गेली झोंबी झुंपोनी पाही. लागली लढाई परस्पर. पहिलवान दोघे कुशल होणारा पुढे न चले बल. मोहिद्दीन होऊनी प्रबळ. बाबा हतबळ जित झाले. तेथुनी मग निश्चय केला पोशाख ओघा बाबांनी बदलला. कफनी ओढली लंगोट लाविली. फडका गुंडाळीला माथ्यासी. केले गुणाचे वरासन. गुणाचेची अंतरुण. फाटके तुटके करोनी परिधान. त्यातची समाधान मानावे. गरिबी अव्वल बादशाही अमीरी लाख सवाई. क्या बात है. गरीबी अव्वल बादशाही अमीरी से लाख सवाई. गरीबों का अल्लाह भाई अक्षयी साई वदतीत की. गंगागीर ही येची स्थिती. तालीमबाजीची अतिप्रीती. एकदा खेळत असता कुस्ती झाली उपरीत तयाते. प्राप्त काळ घटका आली. एका सिद्धाची वाणी वदली. देवा सवेंची करीत केली तनु ही झिजविली पाहिजे. कुस्ती खेळता खेळता कानी पडली अनुग्रह रूप ही वाणी. एही कावर ओतुनी पाणी. परमार्थ भजने लागले. पुण तांब्याचिया निकटी. नदीच्या उभय प्रवाहा पोटी. आहे बुवांचा मठ त्या बेटी. सेवेसाठी शिष्यही
असो पुढे साईनाथ विचारल्यांची उत्तर देत, स्वये आपण कोणा समवेत कधीही बोलत नसत ते. दिवसा बैठक निंबाखाली, कधी शिवेच्या ओढ्याजवळी. बाभळीची आडवी डहाळी बैसावे सावलिये तियेच्या, कधी तेथून एक मैलावरी नीम गावचिया शेजारी. बाबा दिवसा दुपारी तिपारी स्वेच्छाचारी हिंडत. आता मी पान 55वरून पान 61पर्यंत आलो आहे. म्हणजे पान 60पर्यंत मी पूर्ण केलं आहे. नेक्स्ट टाइम मी पान 61पासून सुरुवात करेन. मी इकडे विश्रांती घेतो. ओम श्री सद्गुरू साईनाथाय नमः. जसं चांगले थॉट्स नेहमी वाचतो तसं आज पण वाचतो. what is the worth of anything but for the happiness? नाही. The world is full of a number of things. I am sure we should all be as happy as kings. Said by Robert Louis Stevenson. Happiness is an imaginary condition formerly often attributed by the living to the dead, now usually attributed by adults to children and by children to adults. Thomas S. Yass. What is the worth of anything but for the happiness 'twill bring? R.R.O. Cambridge. I have lived long enough to know what I did not at one time believe, that no society can be upheld in happiness and honor without the sentiment of religion. Happiness is like a butterfly which appears and delights us for one brief moment but soon flits away. Anna Pavlova. Call no man happy until he dies. He is at best fortunate. Annan. Happiness is no laughing matter. Bishop Richard Waitley. एक्झॅक्टली. कुठल्या माणसाला कशामध्ये हॅपीनेस भेटते हा हसण्याचा विषय नाही आहे. कोणालाही कुठेही हॅपीनेस भेटू शकतो. ज्या माणसाने शोधलं त्या माणसाला हॅपीनेस भेटतो. आपण ज्या गोष्टीवरती आपलं ध्यान लावतो. जर आपण वाईट गोष्टीवरती ध्यान लावलं तर आपण वाईट गोष्टीला अट्रॅक्ट करतो. आपण चांगल्या गोष्टीवरती ध्यान लावलं तर आपण चांगल्या गोष्टीला अट्रॅक्ट करतो. तसंच आपण सुखावरती ध्यान लावलं तर आपण सुखाला अट्रॅक्ट करतो. आणि जर आपण दुःखच घेऊन बसलो तर कायम आपण दुःखीच असू, दुःखाला अट्रॅक्ट करू. तर हा युनिवर्सचा नियम आहे. म्हणून बाबांचं नाव घेत राहा, भक्ती करत राहा. तुमचे आशीर्वाद आम्हाला द्या. आणि इथेच मी विश्रांती घेतो. आपण आता आज 19वा पार्ट पूर्ण झालेला आहे. पेज 60पर्यंत आलो आहे. कुठल्या पेजपासून चालू केलं? 55 पेजपासून 60पर्यंत आलो आहे. तर दॅट्स इट. ओम श्री सद्गुरू साईनाथ श्री सच्चिदानंद अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, सुखात राहा, भक्ती करा, मजा करा, एन्जॉय.